तर मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये। तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये केरोसिन वितरणाबाबतचा जो काही GR आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही या ठिकाणी बघू शकता की केरोसिन वितरणाबाबतचा हा GR आहे। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन आदेश क्रमांकानुसार हा GR आलेला आहे आणि हा 25 मार्च 2026 रोजी हा GR निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रस्तावना आपण बघू तर यामध्ये महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षापासून पंतप्रधान उज्ज्वला योजना व इतर योजनांद्वारे LPG गॅस कनेक्शन मोठ्या प्रमाणावर वितरित करण्यात आले आहेत। त्यानुसार गॅस कनेक्शन असणाऱ्या कुटुंबांना केरोसिन वितरण करण्याबाबतचा हा GR आहे। हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका क्रमांक 16/2014 कडुबा देवबा पंड वि केंद्र शासनमध्ये 7/1/2016 रोजी आदेश दिले होते। त्यामुळे राज्यभरात केरोसिनचे अत्यंत मर्यादित स्वरूपात वितरण करण्यात येते। परंतु सध्या स्थितीत भूराजकीय परिस्थितीमुळे LPGचा तुटवडा जाणवत असल्यामुळे केंद्र शासनाने दिनांक 12/3/2026 रोजी आदेशान्वये राज्यास 3744 लिटर एवढे नियमित मंजूर केले आहे। त्या अनुषंगाने LPGला पर्याय इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन वितरण करण्याची बाब राज्य शासनाने विचाराधीन होती। त्या अनुषंगाने पुढील आदेश देण्यात येत आहे। यामध्ये आपण आदेश बघू शकता की केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यास 3744 KL म्हणजे जवळपास 37,44,000 लिटर केरोसिन वाटप या ठिकाणी केले आहे। प्रति लाभार्थी प्रति कुटुंब शिधापत्रिकेला 3 लिटर केरोसिन या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे। लाभार्थी कोण कोण असणार आहे ज्यामध्ये AY व PHS शिधापत्रिकांना केरोसिन वितरणाचे प्राधान्य या ठिकाणी देण्यात येत आहे। तसेच केरोसिन विक्रीस मिळत असलेल्या प्रतिसादाचा विचार करून केरोसिन उपलब्धतेनुसार श्वेतपत्रिकांधारक देखील केरोसिन मिळवण्यास पात्र या ठिकाणी असतील। ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाहीत असे कुटुंब देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील। त्यासाठी त्यांना ग्रामपंचायत रहिवासी दाखला पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे। तसेच स्थलांतरित मजूर देखील केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास या ठिकाणी प्राप्त राहतील। केंद्र शासनाने राज्य शासनाच्या ओळखपत्र पुरावा या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। तसेच वितरण कालावधी यामध्ये केरोसिन वितरण कालावधी हा मार्च 2026 मध्ये करावायचा आहे। वाटपाच्या दिनांकापासून 45 दिवसात संपूर्ण उचल पूर्ण करणे या ठिकाणी बंधनकारक आहे। न उचललेल्या केरोसिनचे पुढे हस्तांतरण केले जाणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने हे केरोसिन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। तर मित्रांनो याचे दर कसे राहतील ते आपण बघू। केरोसिन वाहतूक दरात तसेच किरकोळ विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये सुधारणा करण्याबाबत शासन स्तरावर विचाराधीन असून त्या अनुषंगाने केरोसिन दराबाबत स्वतंत्ररित्या आदेश निर्गमित करण्यात येतील। तसेच जिल्हानिहाय केरोसिन वाटप केंद्र शासनाने जे काही राज्यास 3744 KL एवढे केरोसिन नियमित मंजूर केले आहे। हे मार्च-एप्रिल 2026च्या कंपन्यास केरोसिनचे वाटप या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो माहितीपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि हा GR जर तुम्हाला बघायचा असेल तर हा GR आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकलेला आहे। तुम्ही तिथे जाऊन सुद्धा हा GR या ठिकाणी बघू शकता। यामध्ये जिल्ह्यावाईज या ठिकाणी किती वाटप आहे, किती टँकरची लिमिट आहे, हे सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।